संजय गांधी निराधार योजना मोठी महत्त्वाची अपडेट। निराधार योजनेचे 2 हप्ते एकत्र येणार का, की पुन्हा होणार मोठा घोटाळा? मार्च महिन्याचे पैसे अडकले आणि एप्रिल महिन्याचा हप्ता धोक्यात आहे। पूर्ण माहिती जी आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा। त्याआधी आपले मराठी सागर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। तर काही माहिती आहे तेच आपण बघणार आहोत। तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ जो आहे खूपच महत्त्वाचा आहे। कारण आज जे आहे आपण बोलणार आहोत की 2 हप्ते एकत्र येणार आहे की एकच हप्ता एकदा येणार आहे, तीच आपण माहिती या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर सगळ्यात आधी एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही दिव्यांग सहाय्यक पोर्टल नोंदणी केली नसेल तर लगेच करा। कारण की भविष्यात अनुदान आणि वाढीव 2500 मिळवण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे। म्हणजे जे आहे लाभार्थ्यांनी जे आहे हे नोंदणी जर केली नसेल पोर्टलवर तर त्यांनी लवकरात लवकर जे आहे ती नोंदणी करून घ्या। कारण की भविष्यामध्ये जे आहे वाढीव रक्कम जी आहे ती 2500 पर्यंत जाणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर जे आहे नोंदणी करून घ्या। आता मुख्य मुद्द्याकडे येऊया। अनेक लाभार्थ्यांना जे आहे मार्च महिन्याचा हप्ता जो आहे अजून मिळालाच नाही। कारण काय सांगितलं जात आहे की टेक्निकल इश्यू, ट्रान्झॅक्शन फेल। म्हणजेच आता प्रश्न असा आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचे असे मिळून 2 हप्ते जे आहे ते एकत्र येणार का? तर याच्याबद्दल जी आहे ती नियमानुसार जे आहे पहिलं तर ज्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना मार्च प्लस एप्रिल असे 2 हप्ते जे आहे ते एकत्र मिळायला हवेत। दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 म्हणजे 2500 दोनदा, आणि इतर लाभार्थ्यांना जे आहे 1500 दोनदा, म्हणजे इथं 2500 हे 5000 रुपये एकदा मिळणार, आणि 1500 दोनदा म्हणजे इथे 3000 रुपये त्यांना एकदा मिळणार। असे मिळून 2 हप्त्याचे जे आहे दोन्ही दिव्यांग लाभार्थी आणि इतर लाभार्थी दोन्ही मिळून जे आहे 2-2 हप्ते त्यांना इथे मिळणार आहे। आता पण इथेच मोठा जो आहे प्रश्न उभा राहतो की प्रत्येक महिन्यात जे आहे तारीख बदलते। एका महिन्यात होती 11, एका महिन्यात होती 12, एका महिन्यात होती 13, आणि पैसे जे आहे ते येतच नाही 14ला, आणि तरीही काहींना जे आहे पैसे येतच नाही। मग हे पैसे जातात तर कुठे, हा प्रश्न प्रत्येक लाभार्थ्यांना जो आहे तो विचारला जातो। आता लक्षात ठेवा की ही निराधार योजना जी आहे ही म्हणजेच कोणाचा आधार नाही, तर त्यांच्यासाठी जे आहे सरकार आधार आहे। म्हणूनच ही योजना जी आहे सगळ्यात आधी महत्त्वाची आहे। फक्त जे आहे वाट बघून जे आहे काही होणार नाही मित्रांनो। जे आहे वाट बघून जे आहे ते काहीच होणार नाही आहे। तुमचा आवाज जो आहे सरकारपर्यंत पोहोचायला हवा। लेखी तक्रार करा, पुढे या, म्हणजे जे आहे तुमचे जे आहे ते हप्ते जे आहे ते वेळेवरती जे आहे इथे येणार आहे। तुम्ही लेखी तक्रारही करू शकता, कारण की तुमचा हप्ता जो आहे तो वेळेवर येत नाही आहे, तर तुम्ही लेखी तक्रार करून जे आहे तुम्ही सरकारला जे आहे इथे लेखी तक्रार पोहोचवा। म्हणजेच लवकरात लवकर जे आहे तुमचे हप्ते इथे जमा होणार। आता जे आहे एप्रिल महिन्याचा हप्ता जो अपडेट जी आहे ती अजून अधिकृत तारीखही जी आहे ती ठरलेली नाही आहे, पण अंदाजे जी आहे ती 5 एप्रिल नोटिफिकेशनद्वारे जे आहे 5 एप्रिल ते 10 एप्रिलपर्यंत पैसे जमा होण्याची इथं दाट शक्यता इथे नोंदवली जात आहे। त्यामुळे जे आहे लाभार्थ्यांनी जे आहे थोडासा वेळ धरायला हवा, कारण की 10 एप्रिलपर्यंत पैसे जमा होण्याची इथे दाट शक्यता इथे नोंदवली जात आहे। असाच अपडेटसाठी जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या। धन्यवाद।